मी साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। उरण येथील हत्या प्रकरणात अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांची माहिती। आमची 8 जणांची टीम कर्नाटक येथे रवाना करण्यात आली होती। स्थानिकांच्या मदतीने संशयित आरोपी दाऊद शेख यांना ताब्यात घेतले। 3 जण संशयित होते, मात्र प्रथमदर्शनी इतर दोघांचा समावेश वाटत नाही। या खुनात एकटाच सामील असावा असे दिसत आहे। खुनाचे कारण स्पष्ट नसले तरी पीडित आणि संशयित आरोपी दाऊद हे एकमेकांना भेटण्यासाठी आले होते। त्यांना भेटायचे होते, दोघांची मैत्री होती, त्यामुळे दोघंही एकमेकांना ओळखत होते। त्यांच्या मृतदेहावर जखमा होत्या, त्या जंगली प्राण्यांनी केलेल्या असल्याचे दिसत आहे। आणखी काही असेल ते त्याबाबत चौकशी समोर येईल। आमचा तपास आणि चौकशी सुरू आहे, असे त्यांनी बोलताना सांगितले। गुरुवारी दिनांक 25 जुलैला आपल्याकडे मिसिंग दाखल होतं उरण पोलीस स्टेशनला आणि 26ला रात्री आपल्याला जी मिसिंग मुलगी होती मयत तिचं प्रेत भेटलं आणि आपण शनिवारी सकाळी 27 तारखेला आपण मर्डरचा गुन्हा दाखल केला। गुरुवारपासूनच आज 5वा दिवस आहे। DCP क्राईम आणि DCP झोन 2 CP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक 8-9 पथक याच्यामध्ये काम करत होतो। बरेच इंट्रोगेशनमध्ये नातेवाईकांच्या मित्रपरिवार, स्थानिक आणि आमच्या टेक्निकल अनालिसिसमध्ये आम्ही 2-3 सस्पेक्ट शॉर्टलिस्ट केले होते, स्पॉट केले होते। त्याकरता पथक आपलं नवी मुंबई तसेच कर्नाटक या ठिकाणी दोन्ही ठिकाणी पार्टनर झाले होते आणि 2 पथक आपले मागील 5 दिवस त्या ठिकाणी कॅम्प करून होतं आणि इथून आपण जे काही इनपुट्स आपल्याला मिळत होते ते आम्ही त्या पथकांना देत होतो। त्याचा आधार घेऊन आम्ही आज सकाळी आम्ही जो मेन सस्पेक्ट होता आमचा दाऊद शेख म्हणून आम्ही ताब्यात घेतलेला। घटना घडल्यानंतर त्याचं आम्हाला एक्झॅक्ट लोकेशन सापडत नव्हतं आणि तो कर्नाटकाचा आहे फक्त एवढी माहिती आपल्याला होती। त्यानंतर आपण मग त्याचे घर, नातेवाईक सर्वांकडे चौकशी केली। त्यानंतर त्याचे मित्र त्यांनी आम्हाला काही माहिती दिली, त्या आधारे आम्ही गाव आहे अल्लर म्हणून कर्नाटका शहापूर या ठिकाणी, त्यातून आरोपीला आज सकाळी पहाटे ताब्यात घेतलेला आहे। मोहसिन जो आहे हा मयताच्या संपर्कात होता आणि असे जे काही संपर्कात त्या मुलीच्या होते आम्ही सर्वांकडे चौकशी करत होतो, तर कुठलाही अँगल आम्हाला त्यातून सोडायचा नव्हता। 3-4 सस्पेक्ट आम्हाला वाटत होते, त्यापैकी हा जो सस्पेक्ट आम्ही जो ताब्यात घेतलेला आहे त्याला आम्ही ताब्यात घेतलं, विचारपूस पण केली आणि त्याप्रमाणे त्यांनी कबुली दिलेली आहे। याच्यामध्ये दुसरा कुठलाही सस्पेक्ट नाही आहे। याच्यामध्ये दोघांचा संपर्क झाला आणि दोघांनी एका ठिकाणी ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणच्या जवळपासच भेटायचं ठरवलं। असं किडनॅपिंग वगैरे नाही आहे, ते दोघं एकामेकाला ओळखत होते आणि त्यातूनच पुन्हा ही घटना घडलेली आहे। वाद झाला असावा असं आम्हाला वाटतं, नंतर ही घटना गावात होते अशी प्राथमिक माहिती एकाच ठिकाणी किंवा एका जवळपास राहत होते, शिकत होते, पण निश्चित सांगता येणार नाही। आपल्याला माहित असेल की मयत आणि यांच्यात ओळख होती, मैत्री होती आणि मागील 3-4 वर्ष मयत जी आहे ह्या मुलाच्या संपर्कात नव्हती आणि असं वाटतंय की त्याच्यातूनच त्यांनी केलेलं आहे। येस मराठीसाठी किशोर किरवे, महाड। ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।